नमस्कार मंडळी, आज 25 सप्टेंबर, आजचा नवरात्रीचा 4था दिवस. तुम्हा सर्वांना विनायक चतुर्थीच्या शुभेच्छा. आजच्या ठरलं तर मगच्या भाग अर्जुन ऑफिसमध्ये निघालेला असतो. आयडेंटिटी कार्ड बघत म्हणतो की सायलीच्या आईबाबापर्यंत पोहोचण्याचा एक मार्ग ब्लॉक झालाय, पण हा दुसरा मार्ग आहे ना. सायलीच्या शाळेत जाऊन मी तिच्याबद्दल इन्फॉर्मेशन गोळा करू शकतो. येस येस म्हणून तो खुश होतो. आयडी कार्ड बघतो, त्याच्यावर श्री ज्ञानेश्वर गुरुकुल विद्या मंदिर असं असतं. तिकडे प्रिया साक्षीला भेटायला गेली असते. झालं, मला धीर देऊन झाला. आता इथून निघायचं, काय घेशील? अगं साक्षी, चिडतीयस कशाला? चिडून काय होणार आहे सांग? मला तुझा चिडचिडपणा समजू शकतो. माझ्यासारखी गरीब आश्रमात वाढलेली मुलगी कशी छान बाहेर फिरतीये आणि तू मैपत शिकरेची मुलगी जेलात आहेस. पण काय ना साक्षी, प्रत्येक गोष्ट बापाच्या पैशावर नाही होत. तुझं डोकं वापरावं लागतं यासाठी. याचा त्रास होतोय ना तुला? मला तुझ्या बोलण्याचा त्रास होतोय. तुझा होतोय. आत्ताच्या आत्ता इथून निघून जा. मला तुझं तोंडही बघायचं नाहीये. असं कसं? मी तुला इथे भेटायला नाही येत राहिले तर किती एकटी पडशील ग तू. आणि शेवटी या अशा परिस्थितीत जवळची मैत्रीणच तुझ्यासोबत उभी राहणार ना. साक्षी रागाने म्हणते. प्रिया, आत्ताच्या आत्ता इथून निघून जा, नाहीतर मी आरडाओरडा करून कॉन्स्टेबलला बोलवेल. बोलव की मग. अगं, ती कॉन्स्टेबल आली जरी ना तरी ती मला जेलमध्ये नाही पाठवू शकणार आहे, कारण ती तुझी जागा आहे. बरं चल, आता मी खरंच निघते. काय ना, मी फेशियलची अपॉइंटमेंट काढली. मी क्यूर पण करून घेते. अगं, जेलमध्ये राहून माझे हात किती खराब झालेत बघ. बाय. अर्जुन कपाटातून गाठोडं काढतो. त्यातला फोटो आणि आयडेंटिटी कार्डवरचा फोटो मॅच होते तेव्हा त्याला शंका येते. तिकडे साक्षी महिपतला फोन लावते. महिपत म्हणतो, बोल, सगळं ठीक आहे ना तिथे? हिल स्टेशनवर आलीये का मी? काही ठीक नाही आहे अण्णा, आणि काही ठीक होणारही नाही. प्रिया आली होती इथे. प्रिया आली होती जेलात? हो, मला माज दाखवत म्हणाली, बापाच्या पैशात साधं जेलमधून तुला बाहेर सुद्धा पडता आलं नाही. अजून किती अपमान सहन करायचा मी? एकदा तुम्ही का मान्य करत नाही की तुम्ही मला इथून सोडवू शकणार नाही? त्या प्रियाला खोटी साक्ष दिली म्हणून 7 वर्षाची शिक्षा झाली, पण तुझ्यावर खुनाचा आरोप आहे म्हणून तुला जन्मठेप झाली. आता तुला सोडवायला थोडा जोर लावावा लागणार की नाही? म्हणजे मी रोज तिने केलेला अपमान सहन करायचा आहे का? तुम्हाला माहित आहे ना, आता ती रोज इथे येणार, रोज मला त्रास देणार. हे बघ, त्या प्रियाची कशी टिवटिव बंद करायची आहे ना, हे मला चांगलंच माहित आहे. नाही, बरोबर आहे, तुम्हाला सगळं माहित आहे. आता तुम्ही प्रियाचा खून करणार म्हणजे मग तुम्हालाही जन्मठेप होणार आणि मग आपण दोघीही मिळून इथे जन्मठेप भोगूया. नाही पोरी, मी तिच्यावर काही हल्ला करत नाही, तिला मारून नाही टाकत. मी तिला अशा जाळ्यात अडकवणार आहे की ती प्रिया फक्त फडफडत राहील, पण जाळ्यातून सुटणार नाही. येते का लक्षात? सायली अर्जुनसाठी नाश्ता घेऊन येते. अहो, पटकन नाश्ता करून घ्या, म्हणजे खाली घाई नाही होणार. अगं, वर का घेऊन आलीस? मी येतच होतो खाली खायला. खाली तुम्ही घाई करता आणि नीट खात नाही. इथेच खाऊन घ्या पटकन. आय गॉट इट. तुला तुझ्या हाताने मला भरवायचं होतं म्हणून तू नाश्ता वर घेऊन आलीस.
खाली सगळ्यांसमोर तुला भरवता नसता आलं, म्हणून हे असं नाटक करतेस ना तू. येस, आय नो. तुमच्या मनातल्या गोष्टी माझ्यावर ठोपू नका. माझ्या मनात असं काहीही नव्हतं. घ्या, पटकन खाऊन घ्या. हाऊ रोमॅन्टिक. तुम्ही कालच म्हणालात ना, आज मला एका महत्वाच्या मीटिंगसाठी लवकर निघायचं आहे. महत्वाच्या मीटिंगला जाताना उपाशी नको जायला. किती इनोसंट आहेस बायको तू. तू माझ्यासाठी केवढं करतेस, पण मला खोटं बोलावं लागतंय. आज माझी महत्वाची मीटिंग नाहीये बायको. मी तुझ्या शाळेत तुझं पास्ट शोधायला जातोय. आणि हे कसं सांगू मी तुला. आय होप सो ही लपवाछपवी लवकरच संपेल. काय हो, आता कसला विचार करताय. खाऊन घ्या ना पटकन. छान झालेत पोहे, असं अर्जुन एक्सप्रेशन देतो. सुमन आणि प्रतिमाताई चहा पित असतात. अगं सुमन, आपला चहा पिऊन झाला ना की इस्त्रीचे कपडे काढ. पण वहिनी, आपण कालच कपडे दिलते इस्त्रीचे. मला माहित आहे. मी जरा इस्त्रीचे कपडे बघून येते. यांचा तो पिवळा शर्ट इस्त्रीला द्यायचा का. पण आपण कालच इस्त्रीचे कपडे दिलेत वहिनी. मला माहित आहे ग, पण त्यानिमित्ताने हे माझ्याशी बोलतात का. सायली येऊन गेल्यानंतर धीर आलाय मला. काही झालं तरी मला आता दुहेरी कसरत करावीच लागणार. एकीकडे यांचा राग काढण्याचा प्रयत्न करायचा आणि दुसरीकडे सतत तन्वीकडे लक्ष ठेवायचं. ही मुलगी कधी काय करेल काही सांगता येत नाही. आलेच. अरे बापरे, मी पण दूध ठेवले गॅसवर. प्रिया चटकन येते आणि कॉफी पिऊन घेते. अर्जुन शाळेतल्या मॅडमला फोन लावतो. माझ्याकडे तुमच्या एका शाळेतल्या मुलीचा ID कार्ड आहे. त्यावर मला तिचा नीट फोटो दिसत नाहीये. मला तिचा ॲडमिशन फॉर्म बघायला मिळेल का. अर्जुन शाळेतल्या मॅडमला फोन लावतो. मी ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार बोलतोय. बोला. माझ्याकडे तुमच्या शाळेतल्या मुलीचा आयडेंटिटी कार्ड आहे. त्यावरचा फोटो नीट दिसत नाहीये. मला तिच्या ॲडमिशन फॉर्म बघायला मिळेल का. हो, या तुम्ही. मी फाईल रेडी ठेवते. रमेश, जरा 2003-04 सालची ॲडमिशन फाईल काढून ठेवा. 2003 ते 2004 ची ॲडमिशन फाईल एवढी जुनी. काढायला वेळ लागेल मॅडम, पण मी घेऊन येतो. जा पटकन. प्रतिमा परत चहा प्यायला येते. काय ग आई, त्या मगकडे अशी का बघतीये. अगं, तू चहा संपवलाच नाही. तुला आठवत नाही आहे का. अगं, चहा पिता पिताच तर तू फोन घ्यायला गेली. मला चांगलंच माहित आहे तन्वी, मी हा चहा संपवला नाही आहे. माझी पाठ वळल्यानंतर तू हा चहा पिऊन टाकलास, नाहीतर किंवा ओतून दिला असशील. काय करण्याचा प्रयत्न करतेस तू. मला कसं काही लक्षात राहत नाही किंवा मला कसे भास होतात हे परत एकदा सिद्ध करण्याचा प्रयत्न करतेस तर यावेळेला तुला यश मिळणार नाही आहे. कारण आता माझी औषधं वेळच्या वेळी जात आहे. त्याला तुझा हात लागत नाहीये. माझ्या गोळ्या बदलण्याच्या किंवा मला वेड्यात ठरवण्याचा विचारही करू नकोस. प्रिया रागातल्या रागात मनात म्हणते की ही खूप जास्त बोलायला लागली. अर्जुन गाडी चालवताना विचार करतो, अरे चैतन्यला सांगायचंच विसरलो मी की मी शाळेत चाललोय. अर्जुन चैतन्याला फोन लावतो. कुठे आहेस तू. मी ऑफिसला कधीच पोचलोय. कॅबिनमध्ये बसून आहे. तू कुठे आहेस. अरे मला यायला थोडा उशीर होईल. मी सायलीच्या शाळेत चाललोय. तिचं जुनं कार्ड दाखवून काही इन्फॉर्मेशन मिळते का ते बघतो. चांगली आयडिया आहे ही.
बरं ऐक, मी फोन यासाठी केलाय तुला, जर चुकून माझ्या बायकोचा फोन आलास तर मी बाहेर गेलोय, ऑफिसमध्ये नाही आहे, तिच्या शाळेत आहे. हो हो हो, सांभाळून घे. ऑफिसमध्येच आहे, मीटिंगमध्ये आहे, कामात आहे. ओके, करतो हं. माझा अर्धा पगार तुला सांभाळून घेण्यासाठीच आहे. करतो मॅनेज. बरं, थँक्यू सो मच. बाय. थँक गॉड मला सांगायचं सुचलं, नाहीतर याने कन्फर्म माती खाल्ली असती. सायली लोकरीचे बंडल काढून अस्मिताताईला कोणता रंग आवडेल याचा विचार करते. तेवढ्यातच अस्मिता येते. अगं, किती लोकरीच्या बंडलचा स्टॉक आहे तुझ्याकडे सायली, आणि रंग पण किती छान आहेत. तुला विणकाम करणं सुद्धा येतं. मग माझ्यासाठी पण एक स्टोन शिव ना. नक्कीच शिवेल अस्मिताताई, पण आधी तुमच्या बाळासाठी. आणि ही सगळी लोकर मी त्याच्या स्वेटरसाठी आणली. स्टोन पटकन होईल ना. अस्मिता, आता स्वतःच्या आधी बाळाचा विचार करायला शिक. नाही, खरं तर हे आयांना आपोआपच येतं, पण तुझं काही आपलं वेगळंच असतं. बाळाचा विचार करते मम्मा, पण स्वेटरच्या आधी स्टोन पटकन होईल न म्हणून. आणि बाळाचा विचार करते मी. अर्जुन सायलीच्या शाळेत आलेला असतो. एकीकडे पिऊल फाईल शोधतो. मी अर्जुन सुभेदार, मी तुम्हाला फोन केला होता. हां, या बसा तुम्ही. मी पाठवले त्याला फाईल आणायला, येईलच तो एवढ्यात. या. अर्जुन उठून भिंतीवरचे बॅनर बघतो. तेवढ्यातच पिऊलला फाईल सापडते. बदल बघताय ना आई? जेव्हापासून बाळ येण्याची बातमी कळलीये, अस्मिताताईचं वागणं बदललंय. प्रत्येक आईच्या पोटातली माया असते, ती आता त्यांच्या चेहऱ्यावर दिसायला लागलीय. मला माहीत आहे, मी आधीच फक्त स्वतःचाच विचार करायची, आणि मग माझ्या स्वभावाला खतपाणी टाकायसाठी त्यात मग तन्वी आली. मग मी डोकं फिरल्यासारखंच वागायला लागली. माझ्यामुळे तुम्हा सगळ्यांना खूप त्रास झालाय. हे मला दिसलंच नाही ग. आता दिसलंय ना, मग तेवढं पुरे आता. काय गंमत आहे आई. आई आणि बाई हे दोन शब्द सारखे आहेत, पण या दोघांमधला प्रवास किती मोठा आहे. मग तुम्ही पण आता तो प्रवास करून टाका. हो, मग मला तर आवडेलच आई व्हायला. सायली लाजून म्हणते. सायली, हे तू स्वतःच्या तोंडाने म्हणतीस, मग आता मला. सायली लाजून जाते आणि मला देवाजवळ दिवा लावायचा आहे असं म्हणून निघून जाते. पिऊल फाईल घेऊन येतो. मॅडम, फाईल. हे घ्या फाईल. थँक्यू. अर्जुन फाईलमध्ये नाव शोधायला लागतो. सायलीचं नाव बघितल्यावर येस म्हणून तो जोराने ओरडतो. सॉरी. सायली देवीआईजवळ दिवा लावते. देवीआई, तुझ्यापासून तर काही लपून राहत नाही. या घरातले सगळे कशातून गेले हे तुला माहीत आहे. आता कुठे सगळे हसायला लागले, नातवंडाची स्वप्न बघायला लागले. या सगळ्यांना कायम सुखात ठेव देवीआई. आणि त्या प्रियाची सावली पण या घरावर पडू नको देऊ. फायनली सायलीच्या लहानपणचा क्लिअर फोटो सापडला. आता तिला आई बाबा शोधायला सोपं जाईल. एक्सक्यूज मी फोटो काढू शकतो? थँक्यू. मोबाईल घेतो आणि फोटो काढतो. ग्रेट, थँक्स. अर्जुन चैतन्याला फोन लावतो. एक गुड न्यूज आहे. सायलीच्या शाळेत तिच्या फॉर्ममध्ये एक जुना फोटो सापडलाय. क्या बात है. ही तर खरंच गुड न्यूज आहे. मग आता आपली पुढची स्टेप काय असणार आहे?
हा फोटो आपण इन्स्पेक्टर सावंतला पाठवूया. ज्या दिवशी सायली मधुभावना सापडली होती त्या दिवशी कोणी मिसिंग फाईल कंप्लेंट केली आहे का, किंवा कोणता पोलीस रेकॉर्ड आहे का? मी लगेच इन्स्पेक्टर सावंतला बोलून घेतो आणि लगेच कळवतो. आता सायलीच्या खऱ्या आईबाबाला शोधण्यापासून मला कोणीही अडवू शकत नाही. चल, मी येतो ऑफिसला. तेवढ्यात त्याची नजर बाहेर जाते. आज बायकोला सरप्राईज देऊया. तिला आवडतात ना गोडणी चिंच. तो चिंच घ्यायला जातो. नागराज हे सगळं लपूलपू बघतो. सायलीच्या आईबाबाला शोधतोय, वाट बघ म्हणा वाट. असं म्हणून तो महिपतला फोन लावतो. महिपत म्हणतो, केव्हापासून तुमच्या फोनची वाट बघतोय. आपलं जसं ठरलं होतं. सायलीने लावलेला दिवा विझतो. तर प्रेक्षकांनो, पुढील भागात अर्जुन पोलिसांना भेटायला जातो. मोबाईल मधला फोटो दाखवून तो म्हणतो की या फोटोवरून आपल्याला तिच्या आईबाबाची खरी माहिती मिळू शकेल. सायली मॅडम जेव्हा मधुकर पाटलांना सापडल्या त्यावेळेस त्यांचं वय किती होतं? त्या 4 ते 5 वर्षाचा असेल. पण ही गोष्ट जवळपास 22 वर्षा आधीची असेल. प्रिया प्रतिमावर हल्ला करण्याचा प्रयत्न करते मागून. तेवढ्यातच सायली येते. प्रतिमा आत्या, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढील भागात. तर प्रेक्षकांनो, सायलीला भात झाला की काय? प्रिया प्रतिमावर हल्ला करत आहे मागून. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढील भागात. ज्या दिवशी सायली मधुभावना सापडली होती त्या दिवशी कोणी मिसिंग फाईल कंप्लेंट केली आहे का, किंवा कोणता पोलीस रेकॉर्ड आहे का? मी लगेच इन्स्पेक्टर सावंतला बोलून घेतो आणि लगेच कळवतो. आता सायलीच्या खऱ्या आईबाबाला शोधण्यापासून मला कोणीही अडवू शकत नाही. चल, मी येतो ऑफिसला. तेवढ्यात त्याची नजर बाहेर जाते. आज बायकोला सरप्राईज देऊया. तिला आवडतात ना गोडणी चिंच. तो चिंच घ्यायला जातो. नागराज हे सगळं लपूलपू बघतो. सायलीच्या आईबाबाला शोधतोय, वाट बघ म्हणा वाट. असं म्हणून तो महिपतला फोन लावतो. महिपत म्हणतो, केव्हापासून तुमच्या फोनची वाट बघतोय. आपलं जसं ठरलं होतं. सायलीने लावलेला दिवा विझतो. तर प्रेक्षकांनो, पुढील भागात अर्जुन पोलिसांना भेटायला जातो. मोबाईल मधला फोटो दाखवून तो म्हणतो की या फोटोवरून आपल्याला तिच्या आईबाबाची खरी माहिती मिळू शकेल. सायली मॅडम जेव्हा मधुकर पाटलांना सापडल्या त्यावेळेस त्यांचं वय किती होतं? त्या 4 ते 5 वर्षाचा असेल. पण ही गोष्ट जवळपास 22 वर्षा आधीची असेल. प्रिया प्रतिमावर हल्ला करण्याचा प्रयत्न करते मागून.